अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। भाविक भक्तांनो, गुरुभक्त कसा असावा? आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत खरी भक्ती ही भगवंतावर कशी असावी। गुरु हे फक्त उपदेशक नसतात, तर ते जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात। पण गुरुभक्त म्हणजे नेमकं काय? स्वामींनी त्यांच्या वागणुकीतून आणि वचनेतून याचं सुंदर उत्तर दिलं आहे। स्वामी म्हणतात, भक्त तोच जो बोलून नव्हे तर मन लावून आम्हाला स्मरतो। जेव्हा त्यांच्यावर संकटे येतात तर पळत नाही, तर आम्हाला स्मरण करतो। भक्त हा श्रद्धावान असावा, कारण ज्याचं मन अडखळतं त्याचं भक्तीमधलं नातं टिकत नाही। तो निस्वार्थी असावा। स्वामी समर्थांना फक्त मागणारा भक्त नको, तर आपलं मन, वागणं, कर्म सगळं त्यांच्या चरणी अर्पण करणारा भक्त हवा। गुरुचं स्मरण, त्यांचं कार्य, त्यांचे विचार या गोष्टी पाळणारा भक्त स्वामींचा खरा दूत असतो। एकदा एका भक्ताने स्वामी समर्थांना विचारलं, माझं जीवन हे खूप विस्कटलेलं आहे, मी काय करू? स्वामी हसले आणि म्हणाले, तू आम्हाला फक्त एक दिवस न विसरता आठव, बाकी सगळं आमच्यावर सोड। त्या भक्ताने मनापासून स्वामींचा जप सुरू केला आणि काही महिन्यातच त्याचं जीवन बदललं। स्वामींना हवंय श्रद्धा, संयम, अहंकाराचा त्याग, गुरुसेवा, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण। स्वामी म्हणतात, ज्याचं मन गुरुचरणी अढळ आहे तोच आमचा खरा भक्त आहे। गुरु म्हणजे वाट दाखवणारे दीपस्तंभ, पण त्या दीपाकडे सतत पाहणारा भक्तच त्यांचं तेज अनुभवतो। स्वामी समर्थांच्या भक्ताला नुसते चमत्कारच नाही, तर आत्मिक समाधान मिळतं, आणि तेच खरं गुरुकृपेचं फळ असतं। गुरु हे परमेश्वराचं जिवंत रूप असतात। पण गुरुभक्त कुणाला म्हणावं? स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यातून आणि वचनेतून यांचं अतिशय मार्मिक उत्तर दिलं। गुरुभक्त म्हणजे तो जो फक्त गुरूंचा उपदेश ऐकत नाही, तर तो आपल्या जीवनात तो उपदेश पाळतो। जो फक्त नाव घेत नाही, तर गुरूंच्या वचनानुसार वागतो। स्वामी म्हणतात, जो आम्हाला संकटात सुद्धा दोष देत नाही, तो खरा भक्त। जो आमच्यावर श्रद्धा न ठेवता युक्तिवाद करतो, तो फक्त डोक्याने जवळ आहे, मनाने नाही। ज्याला अडचणीत सुद्धा वाटतं, हेही स्वामींच्या कृपेनेच होत असतं। स्वामी म्हणतात, आमचं नाव घेताना ज्याच्या मनात लाभाचा विचार नाही, तो आमचा खरा भक्त। खरा भक्त संकट येताच पळत नाही, गुरूंच्या चरणी अधिक घट्ट बसतो। एकदा एक बाई रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात येऊन फुले वाहायची। ती फार गरीब होती, फुले स्वतः तोडून आणायची। लोक तिला हसत असत, पण स्वामी म्हणाले, हेच खरे भक्ताचे उदाहरण आहे। जो आपल्या मनात अहंकार ठेवत नाही, जो गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवतो, जो सतत नामस्मरण करतो, आणि जो संकटातही म्हणतो, हेही गुरुकृपेचं रूप आहे। तुमचं वय, जात, श्रीमंती काहीही असो, जर मन शुद्ध असेल, नम्र असेल, गुरूंच्या चरणी नतमस्तक असेल, तर तुम्हीही खरे गुरुभक्त व्हाल। स्वामी समर्थाच्या या कृतीमागे केवळ चमत्कार नव्हता, तर तो एक आध्यात्मिक संदेश होता। श्रद्धा असेल, मन स्वच्छ असेल आणि अहंकार नसेल, तर अशक्य गोष्टीही शक्य होतात। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।